नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। बारामती तालुक्यातील होळ गावात जन्मदात्या बापाने 9 वर्षीय पियुष विजय भंडलकर याचा अभ्यास न केल्याच्या रागातून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पियुष याचा खून 14 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजता राहत्या घरी झाला। पियुष याचा बाप विजय भंडलकर याने मुलाला तू अभ्यास करत नाहीस, सारखा बाहेर खेळतोस आणि माझी इज्जत घालवतोस असे म्हणत रागाच्या भरात त्याला मारहाण केली। राग अनावर होऊन त्याने पियुषचा गळा दाबून त्याचे डोके भिंतीवर आपटले। या मारहाणीमुळे पियुषचा मृत्यू झाला। घटनेच्या वेळी पियुषची आजी शालन भंडलकर घटनास्थळी होती, मात्र तिने विजयला रोखले नाही। उलट विजयच्या सांगण्यावरून पियुषला चक्कर येऊन पडल्याचे खोटे सांगितले। यानंतर संतोष भंडलकर याने पियुषला डॉक्टर भट्टड यांच्या दवाखान्यात नेले। डॉक्टरांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा सल्ला दिला, मात्र तिथे न नेता मृतदेह थेट अंत्यविधीला नेण्याची तयारी करण्यात आली। खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुषचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला पाठवला। तपासात मुलाचा खून त्याच्या वडिलांनी केल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी विजय भंडलकर, आजी शालन भंडलकर आणि संतोष भंडलकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। 14 जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्याला एक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे जे प्रभारी अधिकारी आहेत सचिन काळे यांना माहिती प्राप्त झाली की होळ गावामध्ये एका लहान मुलाची डेथ झालेली आहे आणि ती त्या संदर्भाने घाईघाईने तिथे अंतिम संस्कार करत आहेत। मग वडगाव निंबाळकरचे प्रभारी अधिकारी सचिन काळे आणि त्यांची टीम तात्काळ होळ या गावी पोहोचली। स्मशानभूमीमध्ये त्यांनी बघितले असता अंतिम संस्कार करण्याची संपूर्ण तयारी तिथे झालेली होती। त्यांनी तात्काळ ती 9 वर्षाच्या मुलाची बॉडी ताब्यात घेतली। ताब्यात घेतल्यानंतर गावातल्या लोकांचा त्या ठिकाणी विरोध होत होता। तो विरोध शांत करून ती बॉडी आपण बारामतीमध्ये सिल्वर जुबली येथे आणली। ज्यावेळेस सकाळी त्याचं PM झालं, त्या PMमध्ये डॉक्टरांचं ओपिनियन आलं की गळा दाबल्यामुळे अशा प्रकार हा मृत्यू झाल्याचा संशय त्यांनी ते सांगितला। त्यानंतर प्राथमिक दृष्ट्या ज्यावेळेस आम्ही बॉडी ताब्यात घेतली आम्हाला सुद्धा तो संशय होता की गळ्यावर ज्या काही खुणा होत्या की त्या खुनाचा काही प्रकार घडलेला असेल। तर तात्काळ आम्ही जेव्हा PM झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार होऊ दिले तेव्हा आम्ही त्याचे वडील, ज्या 9 वर्षीय मुलगा पियुष विजय भंडारकर, त्याचे वडील विजय गणेश भंडारकर यांना ताब्यात घेतला असता तिथे चौकशी केली असता त्यांनी त्याची कबुली दिली की रागाच्या भरात तो मुलगा अभ्यास करत नाही, घरामध्ये उलटं बोलतो आणि दिवसभर आणि रात्रीसुद्धा बाहेर फिरत बसतो। या राग मनात धरून त्यांनी त्या मुलाला धक्का दिला। तो मुलगा खाली पडला, डोक्यावर आपटला, त्यानंतर स्वतः गळा दाबून त्यांनी त्याचा खून केलेला आहे। यामध्ये त्याची जी आजी आहे शालन गणेश भांडारकर यांनीसुद्धा ही सदरची घटना बघितली, पण तिने ती लपून ठेवली आणि त्याचे जे चुलते होते संतोष भंडारकर यांनीसुद्धा ती घटना बघितलेली होती आणि ती संपूर्ण इन्फॉर्मेशन लपून ठेवलेली होती। त्यामुळे या तिघांनासुद्धा आपण आरोपी केलेला आहे। आरोपी करून आपण त्यांना कोर्टात हजर केलेला आहे। सदरच्या ठिकाणी कोर्टाने सुद्धा आम्हाला PCR मंजूर केलेला आहे। अशा प्रकारे वडगाव निंबाळकर पोलिसांच्या हद्दीत त्यांच्या प्रभारी अधिकारी सचिन काळे आणि त्यांच्या टीमने अशी सर्वात चांगली कामगिरी आणि खुनाचा जो काही खून झालेला आहे तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे, अशा प्रकारची चांगली कामगिरी झालेली आहे। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है।
सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित कम्युनिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है, कई बार ये सारा मिस आउट हो जाता है। हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।